आम्हाला पनवेल अग्निशमन दलामध्ये एक पनवेल हायवे मध्ये नंदनवन कॉम्प्लेक्सच्या समोर एक अज्ञात बाई आढळलेली आहे अशी माहिती मिळाली। माहिती मिळताच आम्ही त्वरित आमचा क्रू घेऊन या ब्रिजच्या खाली आलो। इथे जे स्वच्छता निरीक्षक होते पनवेल महानगरपालिकेचे कांबळे सर, त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे अशी बाई अडकलेली आहे। आम्ही एक क्रू बनवला, 4 जणांचा आम्ही टीम बनवून लॅडरच्या साहाय्याने ब्रिजच्या आतमध्ये शिरलो आणि शोध कार्य केल्यानंतर आम्हाला एक दीड तासानंतर ती महिला आढळलेली आहे व त्या महिलेला आम्ही पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे। तसेच आम्हाला त्यांच्यासोबत पनवेल अग्निशमन दलाचे जे पाटील साहेब होते व त्यांचा क्रू होता, त्यांचा क्रू देखील मदतीसाठी आला होता व आम्ही त्या बाईला सुखरूपपणे सोडून दीड ते 2 तास आम्हाला लागले, कारण की ब्रिज फार मोठा असल्यामुळे ती बाई इकडून तिकडे त्या ब्रिजमध्ये आतमध्ये धावत होती। ती महिला जी होती ती महिला एक ब्रिजच्या आतमध्ये धावत होती। त्याची सर आता माहिती घेतो आहे आम्ही त्या सुरुवातीला आम्हाला कॉल आला त्यावेळेस आमचा स्पॉट घेऊन आम्ही गाडी घेऊन इथे ब्रिज खाली आलो। त्यावेळेस लोकांनी म्हणजे ज्यांनी आम्हाला कॉल केला होता त्यांनी आम्हाला सांगितलं की ती वरती बाई आहे म्हणून। तर तिला मग आम्ही थोडासा आवाज देऊन वगैरे हे करण्याचा प्रयत्न केला, पण ती काय खाली आलीच नाही। मग नंतर आम्ही शिडी वगैरे लावली। शिडी लावल्यानंतर ना आमचे काही लोक 2-3 वरती गेले। नंतर काय सर्चिंग केल्यानंतर दिसली नाही, परत आमचे लोक वरती गेले आणि तरी पण ती भेटली नाही। नंतर ना आमच्या दुसऱ्या फायर स्टेशन म्हणजे नवीन पनवेल फायर स्टेशनची गाडी बोलवली आमच्या मदतीसाठी। मग त्यांना दुसऱ्या साईडून पाठवलं आणि आम्ही एका साईडून गेलो आणि मग ती पूर्ण त्या ब्रिज मध्ये फिरून नंतर ना ती बाई तिथे सापडली। तिला नंतर ना खाली आणली आणि पोलिसांच्या स्वाधीन करून दिली।